सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। औंध जायगाव परिसरामध्ये यावर्षी पावसाने ओढ दिल्याने या ठिकाणी मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे। या ठिकाणी टँकर तसंच जनावरांसाठी छावण्या चालू करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत आणि या ठिकाणावरून आढावा घेतला आहे आमचे सातारा न्यूजचे प्रतिनिधी महेश यादव यांनी। पाहूयात। औंध विभाग हा अक्षरशः दुष्काळाच्या छायेमध्ये होरपळत आहे। त्याचा आढावा आम्ही घेत असताना प्रथम आम्हाला जाणवलं की इथं प्रत्येकाच्या कानावर असलेली अफवा की औंध जायगाव या विभागाला भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे। या ठिकाणी तलाव वडे जर भरपूर प्रमाणात भरलेले आहेत तर तसे नसताना वास्तवात मात्र परिस्थिती काही वेगळीच आहे। तलाव हे 10% भरलेले नाहीत, तर काही ठिकाणी बऱ्याचशा लोकांना लांबून पाणी आणावं लागत आहे। जर माणसांची ही अवस्था असेल तर जनावरे, गुरे, पक्षी यांची काय अवस्था असेल याचा विचारही करू शकत नाही। यावेळी गुरांची अशी अवस्था आहे की थोडेफार जर पाऊस झाला तर त्यावर ते गवत आलेलं आहे तेवढंच त्यांना मिळतं। त्या व्यतिरिक्त वैरणीचा भरपूर अभाव या ठिकाणी असून औंध विभागामध्ये दुष्काळाचं मोठ्या प्रमाणामध्ये संकट ओढावलेलं आहे। या ठिकाणी असंच चालू राहिलं तर चारा डेपो नाहीतर चारा छावणी टाकल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय या ठिकाणी नागरिकांपुढे दिसत नाही। त्यामुळे सरकारने याकडे दुर्लक्ष न करता या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी खटाव औंध विभागातील जनता करीत आहे। प्रामुख्याने इथे आल्यानंतर मला वास्तविक परिस्थिती अशी दिसली की इथे पाण्याचा अभाव भरपूर आहे आणि खटाव तालुक्याबरोबर जायगाव ही दुष्काळाच्या छायेत होरपळत आहे। तर आपण आज काहीतरी जायगावच्या नागरिकांना थोडंफार काहीतरी विचारूया की दुष्काळ कसा असतोय, काय झालंय, नक्की काय पाण्याची परिस्थिती आहे जायगावमध्ये, इथून पुढे काय होऊ शकतं। तर जायगावचे नागरिक इथं उपस्थित आहेत, त्यांना जरा थोडेसे प्रश्न विचारूया आपण। जायगावची काय परिस्थिती आता? जायगावची आता पाण्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी फक्त पाऊस पडला, परंतु हे पाणी कायमस्वरूपी जनावराला किंवा शेतीला किंवा पिण्याच्या पाण्यापासून सुद्धा हा प्रश्न निर्माण होतो। जायगाव हे अतिशय म्हणजे पाण्याच्या दृष्टीनं जानेवारी म्हणजे डिसेंबरपासूनच प्यायला पाणी सुद्धा लोकांना मिळत नाही अशी वस्तुस्थिती गावची निर्माण होते। जनावरांचे सुद्धा या ठिकाणी हाल होतात। शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या दृष्टीनं जे काही उपजीविका करायची असते ती सुद्धा पिकं येत नाहीत, तेव्हा अतिशय हे गाव पाण्यापासून वंचित राहते आणि निसर्गसुद्धा आता साथ देत नाही। खरोखर जर आणखीन एक 5 दिवस 15 दिवस पाऊस नाही पडला तर दुबार पेरणीसुद्धा शेतकऱ्याची थांबली जाईल आणि जी काय शेतकऱ्याने आता पेरणी केली ती सुद्धा ज्वारी ही उगवणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। याच्या अगोदर काय पावसाचं प्रमाण इथं? या अगोदर पावसाचं प्रमाण ह्या वर्षी तर अतिशय फार कमी झालेलं आहे, कारण फक्त 2च पाऊस झालेच आणि त्या 2 पावसामध्येच काही अंशी जसं सलाईन म्हणतो अशा स्वरूपाखाली या ठिकाणी शेतीला पाणीपुरवठा निसर्गाच्या सानिध्यातून झालेला आहे। चर्चा होती की जायगावला भरपूर पाऊस आहे, तर त्याबद्दल काय तुमचं? नाही, जायगावला पाहिलं तर डोंगर कपारीमध्ये वसल्यामुळं काही अंशी ज्या ओल्या नाल्यातून काही तलाव्यामध्ये किंवा काही थोडं ओढ्यामध्ये पाणी साचलेलं दिसतंय आणि त्याच्यामुळं लोकांना असं वाटतं की जायगावमध्ये पाऊस भरपूर झालेला आहे, परंतु तसा प्रत्यक्ष पाऊस फार मोठा झालेला नाही। सर तुम्ही काय सांगाल? जायगाव हे पूर्वीपासूनच दुष्काळी पट्ट्यातलं गाव आहे। खटाव मान म्हणजे दुष्काळामध्ये येतो त्यामधले जे हे गाव आहे आणि हे शेवटचं गाव डोंगराच्या कडेला असल्यामुळं हे ओढ्याचा वगैरे कुठल्याही होत नाही आणि कुठूनही पाणी येत नाही। आमच्या गावापासूनच ओढे तयार निर्माण होत आहेत, त्याच्यामुळं इथं साठवणूक ही मुळात फार कमी आहे। इथं बंधारं भरपूर झालं पाहिजेत, तलाव भरपूर झाले पाहिजेत, तर ते पाणी साठलं जाणार आणि पाणी साठलं तरच काही अंशी निदान रबीच्या पेरण्या वगैरे तरी होऊ शकतात आणि उन्हाळ्यात तर टँकरच चालू करावं लागतात। उन्हाळ्यात पिण्याला सुद्धा पाणी मिळत नाही आणि कुठंतरी थोडंसं पाणी असलं तर बोर वगैरे त्यातून मिळत सुद्धा नाही। लोक भांडी घेऊन लांब लांब जावं लागते आणि दुष्काळाची परिस्थिती फार नेहमीच असते। तरी बंधारं जर लिकेज न होणारं बंधारं जर झालं भरपूर ह्या जायगावमध्ये प्रत्येक ओढ्यावरती तर काय ते थोडं थोडं पाणी साठल। प्रश्नाची सोडवणूक शासन दरबारी जर केली तर या गावातून पर्क्युलेट होणारं पाणी लगतच्या भोसरे किंवा लोणी गावाला सुद्धा त्याचा चांगल्यापैकी फायदा होईल आणि तसंच गाव सुजलाम सुफलाम होईल। आज जरी गावात पाहिलं तर कुठेही ऊसाचं क्षेत्र दिसून येत नाही
किंवा बारमाही बागायती पीक या ठिकाणी दिसत नाही. पावसाच्या हंगामावर येणारीच पिकं फक्त इथं येत असतात. आतासुद्धा हा रब्बी हंगाम सुरू झालेला आहे. यावर्षी पावसाचं प्रमाण फारच अत्यल्प असल्यामुळे भविष्यात पाण्याचा खूप तुटवडा येणार आहे आणि आता इथून पुढं तर पाणी आमच्याकडे नसणारच आहे आणि पाण्याची खूप अत्यंत गरज आहे. पण निसर्गाने काही साथ न दिल्यामुळं पाण्याची एवढी काही आमच्या गावाला काही आवक नाही आहे. तर भविष्यात पाण्याचा हा प्रश्न दुष्काळ आणि जनावरांच्यासाठी तर अतिशय वाईट परिस्थिती होणार आहे. याच्यापुढे जनावरांचा तर म्हणजे खाण्याचा किंवा समजा पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न अतिशय दुर्मिळ होणार आहे आमच्यासाठी. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.